पक्षी तज्ञ आदेश शिवकर आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर पक्ष्यांविषयी बोलण्यासाठी आले. निश्चितच, कारण पर्यावरणाचाच एक भाग म्हणजे पक्षी आणि प्राणी आहेत. पक्षी निरीक्षण म्हणजे काय, पक्षी कुठं आणि कसे बघायचे ते आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी, इकोसिस्टीमसाठी कसे महत्वाचे आहे, त्यांच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकतो याविषयी आज आपण आदेश शिवकरांकडून जाणून घेणार आहोत. आदेश, तुमचं स्वागत IBN लोकमत मध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं म्हणजे पक्षी ते वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या जातींचे असतात. आपण बघत असतो पक्ष्यांकडे, पण बघणं आणि त्यांचं निरीक्षण करणं यामध्ये काय फरक आहे? पक्षी निरीक्षण हा छंद जो आहे तो बऱ्याच छंदासारखाच आहे, पण बऱ्याच छंदामध्ये जसं वेड असतं लोकांना, कोणाला पिक्चर बघण्यासाठी वेड असतं, कोणाला क्रिकेट खेळण्यामध्ये वेड असतं, तसंच पक्षी निरीक्षणामध्ये पक्षी फक्त ओळखूनच नव्हे तर त्याच्यामध्ये त्यांच्या हालचाली, सवयी, त्यांचं बिहेवियर, ते कुठे राहतात, कसे जगतात, त्यांचं कसं आयुष्य चालतं त्याच्याबद्दल अभ्यास करणं आणि त्याची नोंद ठेवणं यालाच पक्षी निरीक्षण असं म्हणतात. पक्षी निरीक्षणामध्ये फक्त पक्षी बघणं असं नव्हे, कारण माझा नेहमी एक प्रश्न असतो सर्वांना जे पहिल्यांदा पक्षी निरीक्षणासाठी येतात की तुम्ही चिमणी एवढ्या वेळा बघता, पण तुम्ही मला सांगू शकाल का की चिमणा आणि चिमणीमध्ये काय फरक आहे? तर प्रत्येक वेळेस सर्वांची दांडी गुळ होते, कारण तेवढं आपण कधी निरीक्षणच केलं नसतं, बघितलेलं असतं पण निरीक्षण केलं नसतं. म्हणून पक्षी निरीक्षण हे बारकाईने बघून, निरीक्षण करून त्याच्याबद्दल नोंद करून ठेवणं याला पक्षी निरीक्षण म्हणतात. बरोबर. पण बरेच जण असं सांगतात की ते आता पक्षी बघत असताना आपण आपल्या घराच्या आसपास बघतो, खिडकीतून पटकन झाडावरती एखादा कावळा बसलाय, चिमणी बसली, असं आपण 2-3 सेकंद त्याच्याकडे बघतो आणि मग आपण आपल्या कामामध्ये लागतो. एवढ्याच याच्यामधून मग त्यांच्या लक्षात येत नाही तो लांब बसतो की त्याचा रंग कसा आहे. मग याच्यासाठी कुठल्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट केल्या पाहिजेत की ठीक आहे आपण घरामध्येच आहोत, बाहेर नाही, पण चिमणी दिसली, काय बघितलं पाहिजे, कशी वैशिष्ट्ये ओळखली पाहिजे? सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे की एक जिज्ञासा तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एकदा का ती जिज्ञासा आली की पक्ष्यांवरती फक्त बघत राहण्या पलीकडेची गोष्ट होते, ती म्हणजे निरीक्षण. तुम्ही निरीक्षक होता आणि तेव्हा तुम्हाला जाणीव होते की त्याचा आकार कसा आहे, त्याचा रंग कुठला आहे, तो रंग कुठे, काळा रंग असेल तर कुठे काळा रंग आहे, तांबडा रंग असेल तर कुठे तांबडा रंग आहे. हे करत असताना तुमच्या लक्षात येईल की तो आवाज कसा करतो. हे सर्व गोष्ट असे चेन रिॲक्शन होत राहते. आणि म्हणून कावळ्याकडे बघताना आई मला नेहमी म्हणते की तो कावळा कसा आवाज करतोय वगैरे, आज त्याचा कावळा आवाज वेगळा होता. असं करत असताना तुम्हाला पटकन जाणीव होईल की तुम्ही पक्षी बघण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि ती मग पक्षी निरीक्षण ही स्टेप बाय स्टेप गोष्ट आहे, पटकन अशी. अगदी खरं. म्हणजे तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की जिज्ञासा किंवा कुतूहल हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मानवाची जी काही आजवरची प्रगती झालेली आहे ती या जिज्ञासेतून किंवा कुतूहलातूनच झालेली आहे. पण तुम्ही रणबॅक्सी मध्ये होता आणि मोठ्या पदावर होता, तुम्ही कसे वळला तिकडे? मला लहानपणापासूनच पक्ष्यांची आवड होती. मी मुंबईचा असल्या कारणाने, म्हणजे कोळीच, त्याच्यासाठी आमचं मुंबई हेच गाव. आणि लहानपणापासून पक्ष्यांच्या पाठीमागे जाणं, पक्ष्यांना बघणं हा छंदच लागून गेलेला. पण ते वेडच होतं एक. आणि म्हणून मी जरी जॉब करत असलो तरी पण मन एका ठिकाणी, शरीर एका ठिकाणी असं राहायचं. आणि जेव्हा मी बघायचो की पक्षी एवढे सुंदर आहेत आणि पण पक्ष्यांबद्दल जागृती नाहीये, पक्ष्यांबद्दलच काय की निसर्गाबद्दल जागृती नाही, त्यांना गरज आहे आपली. आज तुम्ही बघाल की वेगवेगळ्या विषयांवरती, एंटरटेनमेंट वरती खूप सारे मॅगझिन्स आहेत, पण पक्षी निरीक्षणावरती तुम्हाला हार्डली एखाद दुसरा मॅगझिन मिळेल. पक्ष्यांना आता गरज आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी त्यांचा आवाज उठवण्यासाठी जास्त कोणी नाहीये. तर त्याच्यासाठी नेचर अवेअरनेससाठी, पक्षी त्याच्या अवेअरनेससाठी मी आणखीन त्याच्यात गुंतत गेलो. आणि त्याच्यानंतर कधी व्यसन लागलं पक्षी निरीक्षणाचं ते मला कळलंच नाही. आणि त्याच्यासाठी 13 वर्ष काम केल्याच्या नंतर मग जाणीव झाली की नाही, माझं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गरज पण आहे आणि माझी आवड सुद्धा तिथेच आहे. म्हणून त्या पद्धतीने मी नेचर इंडिया ही संस्था चालू केली आणि आता मागच्या 1 वर्षापासून त्याच्यातच आहे. नक्कीच. तुम्ही याच्याबद्दल खूप छान सांगतात की कशा पद्धतीने तुम्ही आलात. खरं तर आपण सगळेच जण पक्षी बघत असतो, आपल्या प्रत्येकाला पक्षी बघायला आवडत असतं, किंवा शाळेमध्ये निबंध लिहिला असतो मी पक्षी झालो तर काय करता येईल.
त्याच्या वेळेला आपण कल्पना केली असते की मी उडत जाईन, इकडून तिकडे जाईन. पण हे सगळं जवळून बघणं खूप महत्वाचं आहे. शहरामधले लोक म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही, आमच्या आसपास पक्षीच असत नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही काय सांगा? शहरामधले लोक किंवा कुठलेही आपण माणसाच्या जगात आता एवढे गुंतलोय हा. की रविवारी तुम्ही सुट्टी असेल तेव्हा पण तुम्ही काय करता, म्हणजे बरेच लोक काय करतात की एकतर झोपतात किंवा पिक्चर बघण्यासाठी जातात, मूवीसाठी किंवा मॉलमध्ये जातात किंवा शॉपिंग किंवा क्रिकेट बघत असतात. पण हे सर्व माणसांच्या जगामध्ये एवढे गुंतलेत आणि त्यांच्या टेन्शन याच्यामध्ये एवढे गुंतलेत की त्याच्या माणसांच्या पलीकडेही एवढं सुंदर जग आहे ही जाणीव कोणाला जास्त आणि ते आपल्या आसपासच आहे. हो, आणि आसपास आहे. आणि एकदा किंवा दोनदा फक्त तुम्ही बाहेर गेलात कुठल्या तरी बर्ड वॉचिंग सेशन साठी वगैरे, तेव्हा तुम्ही कधी त्याच्यात गुंतत जाता हे तुम्हालाही कळत नाही. आणि म्हणून ही लिंक लागत राहते आणि त्याच्यासाठी मग वेळ मिळत राहतो. इनफॅक्ट आता पक्षी निरीक्षणामध्ये जे बरेचसे पक्षी निरीक्षक आहेत किंवा ज्यांना पक्ष्यांची आवड आहे, अगदी लहान मुलांपासून म्हणजे 4 वर्षाच्या मुलांपासून पण सकाळी 5 वाजता उठून, ते पण रविवारी सकाळी 5 वाजता उठून ते इमानेद्वारे पक्षी निरीक्षणास रविवारी निघतात. नक्कीच तुमच्या बोलण्यातून हेच कळतं की थोडस एकदा बाहेर पडायला पाहिजे, एकदा त्यातला आनंद कळला की तुम्ही स्वतःहूनच एक ज्याला म्हणता येईल की इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही जायला लागाल, एकदा ती वाट पकडायला पाहिजे म्हणजे आपोआप चालणं होईल. क्या बात आहे, खूप मस्त तुम्ही सांगितलंय. आणि जसं तुम्ही म्हणालात की वेळ हा आपण त्याच्यामध्ये काढायचा असतो, आसपास उघडे डोळे ठेवून बघितलं तर सगळंच दिसेल. नक्कीच याच्याबद्दल सांगूया आपल्याला काय काय करता येईल पक्ष्यांसाठी आणि पक्षी आपल्यासाठी का महत्वाचे आहेत या सगळ्याबद्दल आदेश बोलूयात. पण त्याच्या आधी सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. हा फक्त IBN लोकमत.